आपले गेले होते. लक्षात ठेवण्याच्या काही पद्धत आहेत, सायंटिफिक मेथड आहेत, काही पुस्तक आहेत. निमॉनिक्स नावाचं एक टेक्निक डेव्हलप झालेलं आहे. लक्षात कसं ठेवायचं याबाबतचं हे टेक्निक आहे. तर जेवढे टेक्निक तुम्हाला शिकवता येतील तेवढे टेक्निक शिकवण्याचा मी तुम्हाला आता प्रयत्न करतो. पहिला टेक्निक आहे लिंक मेथड. लिंक मेथड म्हणजे काय, याला मराठीमध्ये असं म्हणतात साखळी पद्धत, की एका गोष्टीला दुसरी गोष्ट जोडत जाणे. आता एका गोष्टीला दुसरी गोष्ट जोडत जाणे म्हणजे काय, तर कुठल्याही 4-5 वस्तू घ्या बरं, तुम्ही नावं सांगा मला. तर आपल्या आजूबाजूच्या या एक डस्टर घेतलं, चेअर, टेबल, बोर्ड घेतला. आपण जास्त हे याच्यासाठी नाही घेणार आहोत की हे टेक्निक पेक्षा एक प्रभावी टेक्निक आहे ते मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यामुळे या टेक्निकचं लिंक मेथड काय सांगतं, की जे तुम्हाला पाठ करायचं आहे त्याला तुम्ही एक दुसऱ्याशी लिंक करत न्या, जोडत न्या. म्हणजे काय, तर इमॅजिन करा. लिंक मेथडचे काही टेक्निक्स आहेत की जी गोष्ट आहे तिचं नजरेपुढं चित्र उभं करा. मग चित्र उभं करा म्हणजे काय, डस्टर. ते खूप मोठ्याच्या मोठाचं डस्टर आहे असं तुम्ही विचारात घ्या, आणि खूप मोठ्या लार्ज क्वांटिटीमध्ये, की मोठे मोठे डस्टर आणि खूप साऱ्या मोठ्या संख्येमध्ये आहेत आणि ते हालचाल करतायत. हे पुढचं टेक्निक आहे. मग काय झालं की त्यातला एक जो डस्टर आहे ना, असा मस्तपैकी टमकन येऊन या खुर्चीमध्ये बसला, बरोबर ना. आता हा डस्टर खुर्चीला बसल्यामुळं काय झालं की खुर्ची कलंडली आणि या टेबलाला लागली, आणि टेबलाला ही खुर्ची लागल्यामुळं हा टेबल या बोर्डवर पडला आणि बोर्ड तुटला असं गृहीत धरलं आपण. आता ही स्टोरी आठवायला कठीण जाईल का. डस्टर होता, मोठाचा मोठा होता, झाडाचा झाडा होता, खुर्चीत येऊन बसला, खुर्ची टेबलाला लागली, टेबल कलंडल्यामुळे आपलं बोर्ड तुटलं, बरोबर आहे. अर्थात ते सध्या तुटलेलं नाही आहे म्हणून आपण लिहू शकतो. या पद्धतीनं गोष्ट साखळी पद्धतीनं एक दुसऱ्याला जोडण्याला आपण लिंक मेथड म्हणतो. दुसरी पद्धत असते ती कथानक पद्धत, स्टोरी सिस्टम ज्याला असं म्हणतात. सध्याचं ऑलिम्पिक कुठे झालं होतं, फार तुम्ही भूतकाळात वावरता, बरोबर की नाही. आता मला सांगा, गोल्ड मेडल मिळालं देशांना, मग सगळ्यात जास्त गोल्ड मेडल कोणत्या देशाला मिळाल्या, बरोबर आहे. करताय तुम्ही लोक, अभ्यास करता. मग 2 नंबर अमेरिका, व्हेरी गुड. 3 नंबर चुकलं. आता मी जर का तुम्हाला असं म्हणालो की इथून जाईपर्यंत तुम्हाला 1 ते 10 म्हणजे 3 नव्हे, 1 पासून 10 पर्यंतचे क्रमांक पाठ असतील आणि तुम्हाला ते विसरण्याचा प्रयत्न करूनही विसरता येणार नाही. यासाठी स्टोरी सिस्टीम काम करते. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्याच्यावरून तुम्ही म्हणजे देशांच्या नावं आठवण्याचा प्रयत्न करायचा. गोष्ट अशी आहे की चीनमध्ये ऑलिम्पिक झालं, बरोबर आहे ना. चीनचं काय चिन्ह माहिती आहे का तुम्हाला, ड्रॅगन आहे. ड्रॅगन माहिती आहे, ड्रॅगन म्हणजे असा साप की ज्याच्या तोंडातून, याच्यावर बसतो आता जरा आरामशीर मस्त, की त्याच्या तोंडातून तो ज्वाळा फेकतो, बरोबर ना. मग असं तुम्ही गृहीत धरा की चिनी ड्रॅगन आहे. हा चिनी ड्रॅगन निघालाय असं समुद्रातून पोहत, आणि अमेरिकेचा जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे की नाही, त्याच्यावर त्यानं अशा ज्वाळात टाकल्या. मग स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जळणार की नाही, बरोबर ना. मग जळलेल्या माणसाला जर का अंगाला थंड करायचं आहे तर कुठं आलं पाहिजे, बर्फाळ प्रदेशात आलं पाहिजे. बर्फ सगळ्यात जास्त कुठे आहे, रशियामध्ये, बरोबर ना. रशियाचा सगळ्यात मोठा प्रदेश बर्फाळ रशियाचाच आहे. आता स्टॅच्यू ऑफ लिबर्टी रशियामध्ये आला, आणि मग माणसाची सवय आहे, जरा आपलं कामधाम आटोपलं की बर्फाचे गोळे करून फेकणे ही सवय आहे की नाही माणसाची. मग समजा जर का असा गोळा करून या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीनं मारला आणि तो जर का एखाद्या राणीच्या मुकुटाला लागला तर राणी कुठं असणार आहे, बरोबर आहे ना. आता हा जो मुकुट आहे ना, इमॅजिन करा बरं, सगळं डोळे बंद करून पाहिजे तर नजरेपुढे आणा. हा मुकुट आहे ना, एका जर्मन धातूच्या प्लेटला लागला. कुठला देश असला पाहिजे, बरोबर ना. आता ही प्लेट होती धारदार, आणि ती एका कांगारूच्या शेपटीला लागली आणि शेपूट तुटली. आता मग शेपटी जखमी झाल्यावर त्याला पट्टी बांधावी लागेल की नाही. पट्टी पाहिजे, कोरी करकरीत पट्टी पाहिजे. कोरी पट्टी कुठे मिळेल, स्वाभाविक कोरियामध्ये मिळेल नाही का. आता पट्टी होती फार महागडी, मग आता तिला महागडी पट्टी खराब झाली रक्तामुळे, तिला धुवायचं आहे. टेक्नॉलॉजी कुठे भेटेल, सगळ्यात चांगली टेक्नॉलॉजी, सगळ्यात चांगली खराब झालेले कपडे धुण्याची टेक्नॉलॉजी कुठे भेटेल, ऑब्व्हियसली जपान. टेक्नॉलॉजी म्हटलं की जपान. आता जपानी जो वैज्ञानिक होता ना, तो म्हणाला खरं आहे तुमची पट्टी फार महागडी आहे म्हणे, परंतु धुण्यासाठी लागणारा पावडर आमच्याकडे मिळत नाही. हे पावडर म्हणजे काय असते म्हणे, ते इडली असते की नाही, इडलीची पूड जर बनवली तर काम भागून जाईल. आता जो इडलीचा सप्लायर होता की नाही, तो अतिशय बेमान माणूस होता. त्यानं अगदी म्हणजे खराब दर्जाच्या इडल्या पुरवल्या म्हणून त्याला फाशी देण्यात आली, आणि फाशी देण्यासाठी फ्रान्सपेक्षा योग्य देश नाही. आता स्टोरी आठवून पाहायची.
ड्रॅगन कुठं? स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. पहिले देश सोडूनच जाते, आपोआप आठवतात. जळला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, आला कुठं? बर्फात. बर्फाचा कशाला लागला? ते कशाला लागले? जर्मनच्या डिस्कने काय कापलं? त्याला काय बांधली आपण? कोरी. खराब झाली म्हणून टेक्नॉलॉजी. आणि मग आता जपानवाले काय म्हणाले? धुवायला काय पाहिजे? आणि खराब दिली म्हणून फाशी. जर तुम्ही या पद्धतीने पाठ केलं तर पहिला देश आहे तो चीन आहे, दुसरा अमेरिका आहे, तिसरा रशिया आहे, चौथा इंग्लंड आहे, पाचवा जर्मनी आहे, सहावा ऑस्ट्रेलिया आहे, बरोबर ना? सातवा जो आहे तो कोरिया आहे, आठवा जो आहे तो जपान आहे, नववा इटली आहे आणि 10वा फ्रान्स आहे. या पद्धतीनं गोल्ड मेडल गेलेल्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये या 10 देशांना भेटलेलं आहे. विसरान का आपण? याचं नाव आहे स्टोरी सिस्टीम. या पद्धतीचा वापर करून आपण आपल्या कायद्यातल्या तरतुदी असो किंवा इतर काहीही, जर तुमच्यापैकी कोणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल तर या गोष्टी आपण या टेक्निकचा वापर करून पाठ करू शकतो. दुसरी पद्धत आहे राईम मेथड. राईम मेथड म्हणजे काय? तुमच्यापैकी अनेकांना लहान मुलं असतील, लहान मुलं शाळेमध्ये शिकले असतील, मग काही पोरं कॉन्व्हेंटमध्ये गेले असतील, बरोबर ना? मग त्यांच्या शाळेमध्ये त्यांना गाणं शिकवतात की 1 2 बकल माय शू, 3 4 शट द डोअर, 5 6 पिक अप द स्टिक्स, 7 8 ले देम स्ट्रेट, 9 10 बिग फॅट हेन. या पद्धतीचं ते गाणं आहे. म्हणजे लहान मुलगा कॉन्व्हेंट मधला जेव्हा 1 ते 10 हे आकडे पाठ करतो तो या पद्धतीचा वापर करून पाठ करतो. तुमच्या कधी असं लक्षात नाही आलं का की आपल्या बाबूला आपण शिकवतो की एबीसीडी शिक, एबीसीडी शिक, एबीसीडी की त्याचा पाठ होत नाही, 1 2 3 4 पाठ होत नाही, परंतु टीव्हीवरचं एखादं गाणं लागू जाते मात्र त्याच्या पटकन पाठ होतं. याचं कारण असं आहे की ते राईम मध्ये असतं, ते काव्यमय असतं. ज्याला ज्याला रिदम आहे ती गोष्ट आपल्या चांगल्या पाठ होते. याचा सारांश असा आहे की जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट पाठ करायची असेल, उखाणे कसे पटकन पाठ होतात, काव्यमय ओळी कशा पटकन पाठ होतात, चारोळ्या कशा पटकन पाठ होतात, कारण त्याला रिदम आहे. आपल्याला जी गोष्ट पाठ करायची आहे ती जर का आपण अशा रिदम मध्ये टाकली तर ती चटकन आपली पाठ होऊ शकते. याच्यानंतरची सिस्टीम आहे ती कॅसेट सिस्टीम. आपण हे पटापट घेतोय कारण पुढच्या ज्या सिस्टीम आहे त्यांना आपल्याला वेळ लागणार आहे. अतिशय महत्वाची सिस्टीम आहे की कायद्यातली कलमं कशी पाठ करायची, मोबाईलचे नंबर कसे पाठ करायचे, या पद्धतीचेही किंवा इतरही जे कुठली व्यक्तींची नावं कशी लक्षात ठेवायची वगैरे वगैरे या पद्धतीनं. कॅसेट पद्धती म्हणजे काय आहे की तुम्हाला जे जे काही पाठ करायचं ते एकच वाक्य 3 ना म्हणा. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, किंवा कलम 29 जमिनीच्या 3 प्रकाराबाबत आहे, जमिनीच्या 3 प्रकाराबाबत आहे. एका कॅसेटमध्ये टेप करून टाका किंवा मोबाईलमध्ये टेप करून टाका आणि सातत्यानं ऐकत जा. टेक्निक असं सांगते की होमो इरेक्टस पासून होमो सेपियन नावाचा आजचा हा जो हुशार माणूस आहे हा डेव्हलप झाला. ही गोष्ट आहे आजपासून सुमारे 10 लाख वर्षापूर्वीची. आता माणसाला ऐकण्याचा जो शोध आहे हा सुमारे ते म्हणजे माकड माणूस होता तेव्हापासूनचा आहे, तेव्हापासून आपण ऐकण्याचं काम करतोय. माणसाला वाचण्याचा शोध कधी लागला? असं दिसून येतं की सिंधू संस्कृती तिच्यामधली चित्रलिपी माणसाला वाचण्याचा शोध लागून जास्तीत जास्त 5000 वर्ष झालेली आहे. माकडापासून माणूस होणे ही घटना जर विचारात घेतली तर माणसाचा ऐकण्याचा जो अनुभव आहे हा 10 लाख वर्ष जुना आहे आणि माणसाचा वाचण्याचा जो अनुभव आहे हा फक्त 5000 वर्ष जुना आहे. त्याच्यामुळं जे जे आपण ऐकतो ते आपल्या चांगलं स्मरणात राहते. वारंवार जर एक गोष्ट ऐकली तर ती आपली चांगल्या स्मरणात राहते. या टेक्निकचा विचार करून कॅसेट मेथडचा किंवा रेकॉर्डिंग मेथडचा वापर करून तुम्हाला जे काही पाठ करायचं आहे ते जर का तुम्ही एखाद्या कॅसेटमध्ये रेकॉर्ड करून ठेवलं तर तुम्हाला चांगलं ते स्मरणात राहू शकते. पहिले 2 शब्द उच्चारले की पुढचे शब्द तुम्हाला बरोबर ते आठवतील. यासोबतच चीट सिस्टीम ज्याला आपण म्हणूया किंवा कार्ड सिस्टीम. जसे माझ्या खिशामध्ये सध्या 2-4 कार्ड आहे. मला जे काही पाठ करायचं असते ते मी हे असं या कार्डवर लिहून ठेवतो आणि मग या कार्डवर लिहिलेलं जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा असं पाहत जायचं. या पद्धतीने आपण ते अगदी हे सोपे असतात असे कार्ड. याच्यामध्ये काही कुठलं टेक्निक नाही, परंतु बसमध्ये उभे आहात, एक हात असा आहे तरीही तुम्ही ते वाचू शकता. झोपताना अगदी मंद लाईट असेल, पुस्तक असं धरता येईल का आपल्याला? परंतु कार्ड मात्र या पद्धतीनं धरता येईल. दिवसाला जर का 10 जरी कलमा पाठ केले जमीन महसूल संहितेतले तरीही 1-2 महिन्यामध्ये जमीन महसूल संहिता आपल्या पाठ होऊन जाईल. तर कार्ड सिस्टीमचा वापर करून देखील आपण पाठ करू शकतो. दुसरी जी पद्धत आहे तिला म्हणतात ॲक्रोनिम सिस्टीम, आद्याक्षर पद्धत. साधारणतः
97-98च्या सुमारामध्ये उत्तरांचल नावाचं राज्य उत्तराखंड मधून बाहेर, म्हणजे उत्तराखंड नावाचं राज्य, उत्तरांचल नावाचं राज्य हे युपी मधून बाहेर पडलं. याच्यामध्ये 13 जिल्हे आहेत. आता या 13 जिल्ह्यांची नावं जर लक्षात ठेव म्हटलं आपल्याला आणि सांग म्हटलं तर सांगता येतील का? ते आहेत अल्मोडा, डेहराडून, नैनीताल, चमोली, उधमसिंग नगर, पिठोरागड, चंपावत, बागेश्वर, हरिद्वार, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, पौड़ी गढ़वाल, 13वा टिहरी गढ़वाल. हे का शक्य होते? कारण हे त्या ॲक्रोनिम सिस्टीम मध्ये आहे. इंद्रधनुष्याचे रंग कसे पाठ करतो आपण? तानापी निहिजा हे त्या पद्धतीचं बेस्ट उदाहरण आहे. तांबळा, निळा, हिरवा, बरोबर ना, पिवळा, निळा, पारवा, जांभळा या पद्धतीनं, किंवा इंग्रजीमध्ये ज्याला आपण काय म्हणतो त्याच्यासाठी एक कोड आहे. आता बरेच वेळा स्मरणशक्ती शिकवता मीच जरा विसरून जातो, याच्याबद्दल तुम्ही मला क्षमा करायची, बरोबर ना. त्याला आपण व्हिपग्योर असं म्हणतो, म्हणजे व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, बरोबर ना. या पद्धतीनं तो कोड येतो. किंवा बोर्डमास्कचा नियम माहित आहे का? कंचे भागू बेव वगैरे गणितातला नियम माहित आहे ना. हे दुसरं तिसरं काही नाही आहे, हे फक्त त्या ॲक्रोनिम सिस्टीमचं उदाहरण आहे. म्हणजे ही सिस्टीम आपण वापरत आलेलो आहोत, परंतु आपल्याला ही सिस्टीम आहे, ही मेमरी टेक्निक आहे, हे फक्त माहीत नसतं. जिल्हा परिषद मध्ये किती समित्या असतात आठवून बघा बरं, सांगा. क्रमानं आठवणे तर दूर सोडा, समित्या आठवल्या तर 4-5 आठवतात, पुढच्या आठवतच नाही. 9 असतील तर 8 आठवतात, बरोबर ना. स्थायी समिती आहे, समाज कल्याण समिती आहे, कृषी समिती आहे, बांधकाम समिती आहे, आरोग्य समिती आहे, महिला बाल कल्याण समिती आहे, बरोबर ना, अर्थ समिती आहे, पशुसंवर्धन समिती आहे आणि शिक्षण समिती आहे. या पद्धतीनं 9 समित्या असतात. हे काही म्हणजे मला पाठ नाही बरं, हे तर ॲक्रोनिम सिस्टीमचा वापर करूनच मी तुम्हाला सांगतो आहे. तर या पद्धतीनं ॲक्रोनिम सिस्टीम किंवा ज्याला आद्याक्षर पद्धत म्हणू, की जे जे नावं आहेत त्याचं सुरुवातीचं लेटर घेऊन आपण त्या सिस्टीमचा वापर करणे.